बातमी आहे। एकनाथ खडसे आणि त्यांच्या कुटुंबावर होणाऱ्या कारवाईला स्थगिती देण्यात आली आहे। शासनानं विशेष तपास पथकाचा अहवाल सदोष ठरवलाय। या प्रकरणाची चौकशी एकतर्फी आमचं म्हणणं ऐकलेलं नाही असंही खडसेंनी यावेळी म्हटलेलं आहे। तर सरकारला खडसेंवरती प्रेम आला असेल आणि कारवाईवरती स्थगिती आणली असेल असं चंद्रकांत पाटलांनी म्हटलंय। सरकारच्या निर्णयाविरोधात कोर्टात जाणार असल्याचंही चंद्रकांत पाटील म्हणाले। मुळामध्ये अवैध गौण खनिज काढल्याचा ठपका जो ठेवण्यात आलेला होता तो चुकीचा होता। अशा स्वरूपाचं गौण खनिज कधी काढण्यात आलेलं नव्हतं किंवा त्याची चोरी झालेली नव्हती। याबाबत जी चौकशी करण्यात आलेली ती चौकशी एकतर्फी होती। त्यामध्ये आमचं कुणाचंही म्हणणं ऐकून घेतलं गेलं नव्हतं आणि त्यामुळे राज्य सरकारला आम्ही विनंती केली होती की आमचं म्हणणं आधी ऐकून घ्या ना, काय म्हणणं आहे ते। आणि राज्य सरकारने ती विनंती मान्य केली आणि राज्य सरकारने प्राथमिक दृष्ट्या हे मान्य केले की हा जो अहवाल आलेला आहे हा सदोष आहे आणि त्यामुळे त्याला त्या ठिकाणी स्थगिती देण्यात आली। सरकारला काहीतरी प्रेम निर्माण झाला असेल आणि सरकारने तशा पद्धतीचे दिलं असेल, पण सर्वसामान्य माणसांना ज्या टायमाला हे अशा बोजे बसवले जातात किंवा अशा पद्धतीत त्या लोकांना दंड वसूल केला जातो, त्या टायमाला सरकारचं धोरण त्या लोकांसंदर्भात बी असं असलं पाहिजे। तर सरकारने कोणतं धोरण स्वीकारलंय, काही निवडणुकीची तडजोड आहे का? मी या संदर्भामध्ये कोर्टात जाईल, कोर्टाच्या माध्यमातून तशी दाद मागेल।